जय हरी शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विम्याबाबत एक अपडेट अशी माहिती घेणार आहोत की नेमका पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही, याचे नेमके कारण काय आहेत. मग काही जिल्ह्यांना मिळतो, काही जिल्ह्यांना मिळत नाही. आता जर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला 2021-22, 2022-23, 2023-24, 24-25चा पीक विमा मिळाला का, तर तुम्हाला कमेंटमध्ये जास्तीत जास्त शेतकरी आम्हाला पीक विमा मिळाला नाही, कोणी म्हणणार खरीपाचा मिळाला नाही, कोणी म्हणणार रब्बीचा मिळाला नाही, अशाच तुम्हाला कमेंट वाचायला मिळतील. आता काल एक मंत्रालयामध्ये पीक विम्याच्या संदर्भात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आता तशा बैठका यावर्षी बऱ्याच झाल्यात. धाराशिवची झाली, परभणीची झाली, म्हणजे अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या झाल्या. पण अशी ठराविक महाराष्ट्राची झाली नाही की शेतकऱ्यांना पीक विमा कोणत्या वर्षीचा मिळालेला नाही, तो का मिळाला नाही, नेमकं या पीक विमा कंपन्या का पीक विमा देत नाहीत, यावर अशी सखोल चर्चा काही व्हायला तयार नाही. म्हणजे नेमकं जे बाळ रडतंय फक्त त्यालाच दूध पाजायचं आणि जे बाळ रडत नाही मग त्याला तसंच मरू द्यायचं, अशी अवस्था दिसायला लागली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आपण याही अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं की या जिल्ह्याची बैठक, त्या जिल्ह्याची बैठक, ह्या जिल्ह्यातले प्रतिनिधी गेले, त्या जिल्ह्यातले आमदार गेले, ते पालकमंत्री गेले आणि त्यांची बैठक झाली आणि मग त्या जिल्ह्याचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला किंवा कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपनीला आदेश दिले, चौकशी दिल्या, असं बरेच वेळा बघितले. पण या माध्यमातून अशी सर्वंकष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही याबाबत मात्र बैठक व्हायला तयार नाही, त्यावर चर्चा व्हायला तयार नाही आणि महाराष्ट्रातले सगळेच लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नासाठी एकत्रसुद्धा यायला तयार नाहीत, असे कुठे दिसले नाहीत. आता तुम्हाला सांगतो, काल अशीच एक पीक विम्यासाठी बैठक झाली. आता या कालच्या पीक विमा बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा, आता त्यांचा तुम्ही एक कालचा व्हिडिओ व्हायरल झालेला तर बघितलाच असेल. म्हणजे यावरून म्हणजे शेतकऱ्याप्रती यांच्या मनात किती आदर आहे किंवा किती चांगल्या भावना आहेत हे लक्षात येतात. मात्र आता कालची जी बैठक झाली पीक विम्याची 2023-24 आणि खरीप हंगाम 24-25, रब्बी हंगाम 2023-24 मधील पीक विमा भरपाई संदर्भात अनेक तक्रारी नाहीत अशातला भाग नाही. मात्र यामध्ये होतंय काय, ज्या जिल्ह्यातले शेतकरी तक्रारी करतात, आपल्या लोकप्रतिनिधीकडे करतात, पालकमंत्र्याकडे करतात किंवा तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून तक्रारी करतात. म्हणजे थोडक्यात जे बाळ रडतंय त्यालाच दूध पाजले जाते, हे तुमच्या समोर लक्षात येईल. तर या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाला सादर करावा आणि या प्रकरणातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सादर करून चौकशी करण्याचे आदेश हे कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो मी की अकोला जिल्ह्यासाठी ही बैठक झाली होती आणि तिथं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा उपस्थित होते, कृषी राज्यमंत्रीसुद्धा उपस्थित होते. म्हणजे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला म्हणा किंवा शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्यावेळेस ही बैठक लागली. आता या नेमकं बैठकीमध्ये काय झालं, तर खरीप व रब्बी हंगाम 2023-24 व खरीप हंगाम 2024-25 मधील HDFC अर्गो इन्शुरन्स कंपनीकडून, तिथं HDFC अर्गो कंपनी होती, नुकसान भरपाई मिळण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली आणि यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी या पीक विम्याबाबत आढावा घेतला. तर भरणे त्यावेळेस काय म्हणाले की अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम 2023 आणि खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा भरपाई प्रक्रियेतील त्रुटी, शेतकऱ्यांचे आक्षेप आणि विमा कंपनीच्या कार्यपद्धतीची चौकशी करा आणि जे काही आक्षेप असतील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्या. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे, शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये. आता ही झाली अकोला जिल्ह्याची बैठक, म्हणून त्यांनी अकोला जिल्ह्यासाठी सांगितलं. मग आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यासाठी आवाज उठवला नाही, निवेदनं दिली नाही किंवा लोकप्रतिनिधीच्या मागं लागले नाही, तिथले लोकप्रतिनिधीसुद्धा कृषी मंत्र्यासमोर जाऊन त्यांनी बैठक घेण्याचा आग्रह केला नाही, मग त्यांनी तसंच राहायचं आहे का, असा प्रश्न या माध्यमातून उभा राहतो.
आता 3 वर्षापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान होतं, त्या शेतकऱ्यांना तीव्र नाराजी व्यक्त केली, विविध तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी यांनी बैठका घेत पडताळणी केली, मात्र तरीही मदतीसंदर्भात तोडगा निघालेला नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या पीक विम्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. खूप मोठं असं नुकसान आहे. 2023-24 असेल, 2024-25 असेल, किंवा आता गेल्या वर्षीचा 25चा झालेलं. तर यामुळं शेतकऱ्यांना हा पीक विमा वेळेवर मिळणं गरजेचं आहे. मात्र नेमकं होतंय काय? ज्या जिल्ह्याचे शेतकरी उठाव करतात, आंदोलन करतात, पुढाकार घेतात, त्या जिल्ह्यातील फक्त लोकप्रतिनिधी जागे होतात, किंवा जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, मग यांच्यामार्फत चौकशी होणं, अहवाल होणं, मग कुठंतरी पीक विमा कंपनीवर हे गांजर फोडल्या जातं आहे की पीक विमा कंपनी द्यायला तयार नाही, किंवा ज्या तांत्रिक बाबी आहेत नुकसान भरपाईच्या, त्या तांत्रिक बाबीमध्ये उत्पादनामध्येच घट आहे, त्यामुळेच पीक विमा कंपनी द्यायला तयार नाही. आता ही पीक विमा कंपनी नेमली कोण, तिच्याकडून काम कसं करून घ्यायचं आहे हे कोण बघणार, या सगळ्या गोष्टी शासनानं ठरवायलाच पाहिजे. त्या ठरलेल्या असतील. मात्र शासनाला या पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची काळजी या माध्यमातून दिसत नाही. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल, आत्तापर्यंत आपण बऱ्याच जिल्ह्यांच्या ज्या ज्या बैठका झाल्या त्या जवळपास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या. मात्र माझ्या तरी हे लक्षात आलं की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उठाव केला, लोकप्रतिनिधीला निवेदनं दिले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिले, आणि मग तिथल्या लोकप्रतिनिधींनी, तिथल्या पालकमंत्र्यांनी मग बैठकीचा आग्रह केला, आणि कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन मग त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला आत्तापर्यंत कोणत्या वर्षीचा पीक विमा मिळाला नाही हे सुद्धा नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आता अकोला जिल्ह्याचं पुढं काय होईल ते आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.